In our last lecture, we have seen about the Article 14. Now we are going to see the cases of that Article 14 which supports that. First case is in Mithu versus State of Punjab. The Supreme Court struck down Section 303 of Indian Penal Code as unconstitutional on the ground that the classification between persons who commit murders wills under the sections of the imprisonment and those who commit murders whilst they were not under the sentence of life imprisonment and those who commit murders whilst they were not under the sentence of life imprisonment for the purpose of making the sentence of death mandatory in case of the former class and optional in the latter class was not based on any rational principle based on Article 14 of the Constitution. पहा या केसमध्ये काय केलेलं आहे, सेक्शन 303 हे रिपील केलं गेलेलं आहे, स्ट्रक डाऊन काढून टाकण्यात आलेलं आहे. सेक्शन 303 स्ट्रक डाऊन करण्यात आलेलं आहे. या सेक्शनमध्ये काय सांगितलंय पहा, द सुप्रीम कोर्ट स्ट्रक डाऊन सेक्शन 303 ऑफ इंडियन पिनल कोड ॲज अनकॉन्स्टिट्युशनल. हे कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात आहे म्हणून हे सेक्शन काढून टाकण्यात आलेलं आहे. ऑन द ग्राउंड दॅट, कुठला ग्राउंड वापरलेला आहे, द क्लासिफिकेशन, अंडरलाईन दिस क्लासिफिकेशन बिटवीन द पर्सन्स, त्या पर्सन्समध्ये क्लासिफिकेशन केलेलं होतं. त्याच्यामध्ये पहिला काय पहा, हू कमिट मर्डर्स, त्यांनी मर्डर केलेलं आहे, अंडर द सेंटेन्स ऑफ इम्प्रिझनमेंट, त्यांना काय शिक्षा झालेली आहे, फक्त इम्प्रिझनमेंटची. अँड द दोज हू कमिट मर्डर दे वेर नॉट अंडर द सेंटेन्स ऑफ लाईफ इम्प्रिझनमेंट, ज्यांनी मर्डर केलेलं आहे पण त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झालेली नाही. आणि तिसरं, अँड दोज हू कमिट मर्डर्स दे वेर नॉट अंडर सेंटेन्स ऑफ लाईफ इम्प्रिझनमेंट फॉर द पर्पज ऑफ मेकिंग द सेंटेन्स ऑफ डेथ मॅन्डेटरी, किंवा त्यांना डेथ पेनॉल्टीची सारखी शिक्षा झालेली आहे. या लोकांमध्ये काय केलेलं होतं, डिस्क्रिमिनेशन केलं होतं त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांना शिक्षेचे त्यांनी प्रकार केले होते याच्यामध्ये. सुप्रीम कोर्टाने हे आर्टिकल काय केलेलं आहे, स्ट्रक डाऊन केलेलं आहे. पुढची केस आहे जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. इन ऑक्टोबर 2017, जोसेफ शाईन, अ नॉन रेसिडेंट केरलाइट, एक नॉन रेसिडेंट केरलाइट, केरलाचा नॉन रेसिडेंस होता जोसेफ शाईन, फाइल्ड PIL, त्यांनी PIL फाईल केली. PIL यू मस्ट नो, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, आर्टिकल 32, अंडर आर्टिकल 32 त्यांनी एक PIL फाईल केली ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. द पिटिशन चॅलेंज द कॉन्स्टिट्युशनॅलिटी ऑफ द ऑफेन्स ऑफ ॲडल्ट्री अंडर सेक्शन 497 ऑफ द IPC, रीड विथ सेक्शन 198 सब क्लॉज 2 ऑफ द CRPC. पहा, जेव्हा तुम्ही CRPC शिकता तेव्हा तुम्हाला IPCचे सेक्शन्स हे लक्षात असायला पाहिजे, तुम्हाला थोडे तरी माहिती असायला पाहिजेत. त्यासाठी काय आयडिया आहे माहिती आहे का, तुम्ही IPCचे सेक्शन्स आहे ना, सेक्शन वाईज असे फक्त लिहून काढा आणि ते सेक्शन्स आता इथं वापरतो आपण. आपल्याला डिटेल कळण्यासाठी ते सेक्शन्स आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. मग तुम्ही आता अभ्यास करताना काय करायचे, ॲडल्ट्रीचा सेक्शन 497 काय होता, ॲडल्ट्रीचा सेक्शन, तो जर तुम्ही थोडक्यात वाचला, आता वेळ फार नसेल तुमच्याकडे पण तेवढा थोडक्यात वाचला तर तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. पहा, ऑक्टोबर 2017 ॲडल्ट्री म्हणजे काय तर विवाहबाह्य संबंध, त्याच्यामध्ये आधी काय व्हायचं, फक्त पुरुषांना पनिशमेंट व्हायची. ओके, आता तो ॲडल्ट्रीचा सेक्शन काढूनच टाकलेला आहे. इन ऑक्टोबर 2017 जोसेफ शाईननी काय केलं, एक केस फाईल केली, PIL फाईल केली. तो केरलिस्ट नव्हता तरीसुद्धा त्यांनी काय केलं, एक PIL फाईल केली आणि त्याच्यामध्ये चॅलेंज केलं. काय चॅलेंज केलं, द कॉन्स्टिट्युशनॅलिटी, म्हणजे कॉन्स्टिट्यूशननुसार या सेक्शनला व्हॅल्युएशन आहे किंवा नाही, ऑफ द ऑफेन्स ऑफ ॲडल्ट्री अंडर सेक्शन 497 ऑफ द IPC, रीड विथ सेक्शन 198 सब क्लॉज 2 ऑफ CRPC. हे दोन्ही एकत्र वाचले गेलेले आहेत सेक्शन्स. सेक्शन 497 IPC criminalized adultery by imposing culpability on a man. पहा, क्रिमिनल कोण ठरत होता, फक्त विवाहबाह्य संबंधांमध्ये फक्त पुरुष ठरत होता. who engages in sexual intercourse with another person's wife
जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या विवाहित स्त्रीशी संबंध ठेवते तेव्हा त्याच्यावर जो गुन्हा दाखल होतो तो होता ॲडल्टरीचा गुन्हा. ॲडल्टरी वॉज पनिशेबल विथ द मॅक्झिमम इम्प्रिझनमेंट ऑफ 5 years. ॲडल्टरीला पनिशमेंट किती होती? 5 वर्षांची होती. विथ द मॅक्झिमम इम्प्रिझनमेंट ऑफ 5 years. वुमन including consenting parties were exempted from prosecution. आणि जी स्त्री होती जिची कन्सेंट असायची त्या विवाहबाह्य संबंधांना तिला मात्र एक्झम्प्ट केलं जायचं, तिला कुठलीही शिक्षा दिली जायची नाही. मॅरिड वुमन कुड not bring forth a complaint under section 497 of IPC. त्या स्त्रीला इव्हन कंप्लेंटमध्ये सुद्धा तिचं नाव घेतलं जायचं नाही, ती पुढे यायची नाही. When her husband engaged in sexual intercourse with an unmarried woman, पहा, this was in view of section 198 subclause 2 of CRPC, which specified how a complainant can file charges for offense committed under section 497 and 498 of IPC. पाहता, तिचा हस्बंड जो आहे तो एंगेज आहे इन सेक्शुअल इंटरकोर्स विथ अन अनमॅरिड वुमन. त्याने अनमॅरिड वुमनशी सेक्शुअल इंटरकोर्स करतोय. एक पुरुष मात्र विवाहित स्त्रीशी संबंध करतोय. तर याच्यामध्ये कसं आहे की किती डिफरन्सेस आहे, किती क्लॅशेस आहे, म्हणजे काही न्याय झाल्यासारखा नाही आहे इथे. मग ह्याला पाहता CRPC आणि स्पेसिफाईड हाऊ अ कंप्लेनंट, हा जो कंप्लेंट करतोय एक पुरुष एका, पहा ॲडल्टरी म्हणजे काय तर एक पुरुष आणि एक स्त्री. स्त्री कशी आहे इथं? विवाहित स्त्री आहे. या विवाहित स्त्रीशी संबंध कोण ठेवतोय तर दुसरा पुरुष ठेवतोय. म्हणून तिचा नवरा काय त्या पुरुषावर काय फाईल करतोय? केस कशाची फाईल करतोय? ॲडल्टरीशी. पण त्याच वेळेस तो जो पुरुष आहे जो केस फाईल करतो तो माणूस मात्र एका अनमॅरिड वुमनशी त्याचे रिलेशन्स आहेत. मग त्याला कुठल्या हक्काने तो केस फाईल करतो आहे? ओके, so section 497 was unconstitutional as the very basis for criminalizing, as the very basis of criminalizing adultery was the assumption that a woman is considered as a property of her husband and cannot have relations outside. Property of her husband ला अंडरलाईन करा आणि ती बाहेर रिलेशन्स ठेवू शकत नाही. Outside of marriage, the same restrictions however did not apply in case of husband. लग्न झालेला नवरा आहे तर त्याची ती प्रॉपर्टी आहे बायको म्हणजे, आणि बायकोचा मात्र कुठलाही अधिकार नाही नवऱ्यावर. बायको संबंध ठेवते तर नवरा लगेच ॲडल्टरीची केस फाईल करतो त्या पुरुष याच्यावर. ओके, मग तो अनमॅरिड असू दे मॅरिड असू त्या पुरुषावर केस फाईल होते. पण इकडे नवरा जेव्हा संबंध ठेवतो तेव्हा मात्र त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची केस फाईल केली जात नाही. मग हा कुठला न्याय आहे? ओके, बायको म्हणजे प्रॉपर्टी आणि नवऱ्याला मात्र खुली सूट देऊन ठेवलेली आहे. सो या त्याने काय केलं? हे चॅलेंज केलेलं आहे. सो द सेम रेस्ट्रिक्शन्स हावेवर डिड नॉट अप्लाय इन केस ऑफ द हजबंड. सेक्शन 497 व्हायलेट्स राईट टू प्रायव्हसी ॲज वेल ॲज लिबर्टी ऑफ वुमन बाय डिस्क्रिमिनेटिंग अगेन्स्ट मॅरिड वुमन अँड परपरेटिंग जेंडर स्टिरियोटाईप. आणि इथं जेंडर डिस्क्रिमिनेशनच केलं जाते ना खुलेआम. नवऱ्याने संबंध ठेवले तर चालतील, बायकोने संबंध ठेवले तर मात्र चालणार नाहीत. ओके, ऑन 27 July 2018 5 judges बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट युनॅनिमसली म्हणजे एकत्र येऊन त्यांनी स्ट्रक डाऊन सेक्शन 497, तो आर्टिकल सेक्शन 497 जो होता त्याला स्ट्रक डाऊन केलं ऑफ द इंडियन पिनल कोड as being violative of Article 14, 15 and 21 of the Constitution. कळाली ही केस कशी आहे ती? ओके, ही केस लिहायची आहे तुम्हाला. Article 20 of the Constitution of India, protection in respect of conviction for offenses. पहा, हा जो आर्टिकल आहे आर्टिकल 20 जो दिलेला आहे हा कन्व्हिक्शन ऑफ ऑफेन्सेस आहे. कन्व्हिक्टेड कसं कन्व्हिक्शन करायला पाहिजे? प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस. प्रोटेक्शन दिलेलं आहे कन्व्हिक्शन करण्याच्या आधी. आर्टिकल 20 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस
It provided that no person shall be convicted of any offense except for violation of a law in force at the time of the commission of the act charge. पहा यांनी काय सांगितलेलं आहे, कुठल्याही माणसाला कन्व्हिक्शन दिलं जाणार नाही, पनिशमेंट होणार नाही जर त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं नाही तर, आणि तो कायदा जो त्यावेळेस हजर आहे किंवा त्यावेळेस प्रेझेंट आहे, त्यावेळेस तो वापरात आहे, त्या कायद्याचं उल्लंघन केलं नाही तर कुठल्याही व्यक्तीला शिक्षा होणार नाही. ॲज अन ऑफेन्स नॉर बी सब्जेक्टेड टू अ पेनॉल्टी greater than that which might have been inflicted under